खरं तर चांगलं काम करणं सुद्धा मामा वाईट असतं हे मला कळून चुकलंय. आमच्या मतदारसंघात माणूस उभा राहिला, भेटला नाही म्हणून बाहेरून पाठवला. आणि त्यावेळेस 43,000चा फरक होता. यावेळेस 1243चा फरक राहिला. 622 मताच्या फरकाने माझा पराजय झाला. वाईट काय आहे का तर काहीच नाही. कामं चांगली केलीत का तर चांगली केली. माऊलीने भाषण केलं, मी माऊलीचं भाषण ऐकत होतो. 10 वर्ष मामाला विरोध केला, इथपर्यंत भाषण मला बरोबर वाटलं. पण वासुदेव नारायणनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटलं की माऊली त्याच्यानंतरचा शब्द वापरतात का काय, अदृश्यपणे मी तुमच्या मागेच होतो, असं माझं त्या शब्दावरती बारीक लक्ष होतं. पण माऊलीने प्रामाणिकपणे शेवटपर्यंत तो शब्द राखून धरला. 10 वर्ष मी विरोधच केला. आणि 2024ला सांगायचं राहूनच गेलं माऊली. असे कधी कधी गल्लत होते. त्यामुळे आम्ही चांगलं काम केलं, 2दा आमदार झालो. आणि कोणतंच पद मला जाहीर झाले मिळाले असं होत नाही. काय ते माझ्या जन्मकुंडलीत लिहिलं हे मला माहित नाही. पण तालुका अध्यक्ष व्हायला मला 10 वर्ष लागली. सरपंच झटक्यात झालं. राज्यमंत्री मामाचं माझं सारखंच झालं. 2.5 वर्ष राज्यमंत्री आणि 2.5 वर्ष नाही, घरी राहिले मामा 2.5 वर्ष. आम्ही 2.5 वर्षानंतर प्रमोशन कॅबिनेटला झालो. आता प्रदेशाध्यक्षासाठी 10 वर्ष नाव सुरू आहे. झालो नाही तो भाग वेगळा. आणि सभापतीला ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो त्या दिवशीच लोक शुभेच्छा द्यायला लागले, आता तू सभापती होणार. त्याला 2.5 वर्ष लागले. लोक मला बरेच जण म्हणायचे तुम्ही 4 वर्ष आमदार असताना निवडणूक का लढवली. तर इंदापूरमध्ये सांगायला हरकत नाही, निवडणूक का लढवली. ज्यांनी आपल्याला पाळले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती. गडी थोडक्यात ठोकला. ते बी थोडाफार दगाफटका झाला म्हणून, नाही तर गडी घातला होता. त्यामुळे म्हणत होतो की चांगलं. अण्णा हजारेंनी शिक्षकांनी सांगितलं, ज्येष्ठ सामाजिक नेते कार्यकर्ते ज्यांनी दिल्लीचं सरकार उलटून टाकलं, दिल्लीचं राज्याचं सरकार उलटून टाकलं, असे भ्रष्टाचार जन आंदोलनाचे प्रणेते अण्णासाहेब हजारेंनी सांगितलं की मी 2च राजकीय माणसाच्या कार्यक्रमाला गेलो. एक तर RR पाटलांच्या आणि दुसरं राम शिंदेच्या. त्यांनी सांगितलं तिळा एवढा डाग नाही, निष्कलंक माणूस आहे, स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे, म्हणून मी तुमच्या सत्कार समारंभासाठी आलो. मग असं सांगत असताना मी म्हणलं त्यांनी सांगितलं, एक देशाच्या स्तरावरचे जैन महाराज होते त्यांनी देखील सांगितलं. आणि हे सांगत असताना सगळ्यांनी गौरवोद्गार काढले. जरांगे पाटलांचं संपूर्ण महाराष्ट्र राजकीय वातावरण हलवलं. त्यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी, त्याच्या अगोदरही बोलले, पण पुन्हा एकदा 2 दिवसापूर्वी बोलले, काय का असताना पण माणूस चांगला आहे. आमच्या मतदारसंघातला 622 मतांनी आता 43चं 622 आलंय. आता 29ला बघू, अजून मी काही अडचण नाही. पण आमचा मित्र एक जण म्हणला की तेवढा बाजीगर मधला डायलॉग तुमचा म्हणला लय फेमस झालाय. म्हणजे मी नाही टाकला तो, पण ते ऐकूनच दाखवतो. मला ते सारखं सारखं वाटतंयच नाही काय झालंय नेमकं. अशी परिस्थिती आहे. काय झालं
तर ते जाऊ दे, वाजून येत नाही मला. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. असा झाला कार्यक्रम. आता समाधानच मानायचंय. त्यामुळे हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते हैं. 288 आमदार पडले 2 नंबरला, त्याच्यात मी पडलोय. पण 287चं काय झालंय मला माहित नाही. पण मी मात्र विधान परिषदेचा सभापती. 20 नोव्हेंबरला मतदान होतं. मी 19 डिसेंबरला 1 दिवस महिन्याला कमी असतानाच या राज्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती झालो. तेव्हा मत तरी किती पडावा. पराजित झालेल्या आमदारांच्या मतामध्ये मी राज्यात चौथा आहे. 1,26,433 मत आहे. आणि कमी फरकाने पडलेला मी राज्यात 6वा आहे, 1243. आणि या दोन्ही यादीमध्ये एकमेव नाव आहे ते माझं आहे. आता हे रेकॉर्ड झालं. आता एवढी मतं पडून देखील मला पराजयाला सामोरं जावं लागलं. आणि म्हणून विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं, कोणाकोणाला वाटायचं की बाहेर फिरताच येत नाही, हे कोराटासारखंच आहे, विकासच नाही करता येत, राजकारणाचं काही बोलताच येत नाही. मी पहिला प्रश्न मी सांगितला, राजकारणाचं बोलता येत नाही. मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो तर सभापती झालो असतो का? तर नसतो झालो. त्यामुळं आपल्यावर ते कसं चालवायचं. त्यामुळे मामांनी सांगितलं, सभागृह चालू असताना असो का सभागृह सेशन नसताना असो, कोणाच्याही कामासाठी कोणालाही तातडीने फोन बी करता येतो आणि त्यांना दालनात बोलून मिटिंगही करता येते. नसले तर आदेश देता येतो. असं हे पण आहे. तुम्ही बघितलं असेल, एक बातमी फिरते आता. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.